हा, आज आपण जे सगळे पुढचे थिअरम्स पाहणार आहोत त्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी परत सांगतो मी. लक्षात द्या की नंबर्स मध्ये असं म्हणलं तुम्ही 8 इज ग्रेटर दॅन 5. एक्झाम्पल 8 इज ग्रेटर दॅन 5, 5 इज ग्रेटर दॅन 2. याचा अर्थ 8 हा सगळ्यात मोठा आणि 2 हा सगळ्यात लहान नंबर आहे. 8 इज ग्रेटर दॅन 2. त्यातला जो 5 हा सेम नंबर आहे ना, हा काढून टाका. 8 इज ग्रेटर दॅन 2 हे तुम्हाला पाहायला मिळेल. लेस दॅनच्या बाबतीत पण असंच आहे. 5 इज लेस दॅन 10, 10 इज लेस दॅन 50. हा काही घ्या 15. तर सेम नंबर 10 त्यातला काढून टाका आणि 5 इज लेस दॅन 15 असं तुम्हाला त्यामध्ये सांगतो. आता एखाद्या अँगलच्या इंटिरियर मध्ये कोणताही पॉईंट घ्या आणि तो कुठेही घ्या, असं काही नाही तो बायसेक्टरवरच पाहिजे असं काही नाही. त्या अँगलच्या इंटिरियर मध्ये कुठेही तुम्ही डी पॉईंट घ्या आणि रे बीडी ड्रॉ करून द्या. रे बी समजा याचं मेजर 10 डिग्री असेल या अँगलचं एबीडीच आणि सीबीडीचं समजा मेजर 30 डिग्री असेल सीबी. तर हा सगळा जो अँगल आहे तो केवढा असेल समजा. मग मला सांगा हा जो अँगल एबीसी आहे हा या प्रत्येकापेक्षा मोठा इकडे सांगा. आतले दोन जे छोटे छोटे अँगल आहेत त्यांच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे थोडक्यात एखाद्या अँगलच्या इंटिरियर मध्ये जर एखादा पॉइंट असेल, एबीसीच्या इंटिरियर मध्ये जर एखादा पॉइंट असेल तर हा एबीसी अँगल याच्यापेक्षा मोठा असतो आणि याच्यापेक्षा देखील मोठा असतो. अँगल एबीसी इज ग्रेटर दॅन अँगल एबीडी ॲज वेल ॲज अँगल सीबी. हे सगळ्यांना कळलं? लक्षात मोठा असतो. येस, तुला काही डाऊट आहे? हे तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं आवश्यक. ठीक आहे. इंटिरियर मध्ये असेल इंटिरियर. आता त्यातला पहिला थेरम बघायला सुरू करा. फर्स्ट थेरम. आणि एक चला हे सांगतो, त्याला ह्याच्यात लागणारी आणखी एक गोष्ट मला सांगतो, म्हणजे प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला कळून देईल. एक्झाम्पल देतो. हे बघ, आता मला सांगा मी माझं एज विचार का, मी तुझ्यापेक्षा मोठा एक मी सांगतो याला. तर तुला जे जे कॉन्ग्रेंट आहेत एज वाईज तुला जेवढे मुलं मुली कॉन्ग्रेंट आहेत त्या सगळ्यांपेक्षा मी मोठा आहे मी सांगतो. म्हणजे जर मी ह्याच्यापेक्षा मोठा असेल, मी जर ह्याच्यापेक्षा मोठा असेल तर याला जो कोण कॉन्ग्रेंट स्टुडंट आहे एज वाईज कॉन्ग्रेंट त्याच्यापेक्षा मी मोठा देखील सांगा. हे देखील तुम्हाला आधीमध्ये अशा गोष्टी लागतात. म्हणजे अँगल ए आणि बी कॉन्ग्रेंट आहेत अशी कुठेतरी स्टेप येते आपल्याला. अँगल ए आणि अँगल बी कॉन्ग्रेंट आहेत आणि ए अँगल त्या पी पेक्षा मोठा असतो आणि मग बी पण पी पेक्षा मोठा असणार ना, आणि त्याला तो कॉन्ग्रेंट होता. असंच लहानच्या बाबतीत पण आहे. असंच लहानच्या बाबतीत. आता सांगा हा काय म्हणतो सर मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मग त्याला कॉन्ग्रेंट जे लोक आहेत ते सगळे माझ्यापेक्षा लहान असणार तरी साधी गोष्ट. हे इथं कळतं पण त्या प्रॉब्लेम मध्ये अजिबात कळत. बघा तुम्हाला जाणवेल ते, मी शिकवताना तुम्हाला नक्की जाणवेल. पण हे असं आधी सांगून ठेवलं असलं की मात्र कळतं, नक्की कळतं. चला स्टेटमेंट बघा पहिलं आपलं. फर्स्ट स्टेटमेंट काय दिलं. हा येस तू तरी वाच. हा येस नीटच 2 मिनिटं वाच खाली वाच बघ. If two sides of a triangle are unequal, then the angle opposite to the greater side is greater and the angle opposite to smaller side is smaller. ओके बघा, याआधी आपण पाहिलं होतं की एखाद्या ट्रायंगल मध्ये जर 2 साइड्स कॉन्ग्रेंट असतील तर त्यांच्या समोरचे म्हणजे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रेंट असतात. त्याला काय म्हणतो आपण आयसोसेलेस ट्रायंगल म्हणतो की नाही. आता जर 2 साइड्स अनइक्वल असतील म्हणजे लहान मोठे असतील, 2 साइड्स जर लहान मोठे असतील तर मोठ्या साइडच्या समोरचा अँगल मोठा आणि लहान साइडच्या समोरचा अँगल लहान असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे आपल्याला काय करायचंय प्रूव्ह करायचं. मग आता त्याची फिगर असेल साधारण, फक्त मला त्याची जर नावं तुम्ही सांगितली तर बरोबर. XYZ नाव आहे माझ्यामध्ये.
इथे एक्स वाय आणि आणि जस्ट नाही ते कन्स्ट्रक्शन आहे बरं. शांत तर इन ट्रायंगल एक्स वाय झेड मला या दोन साईडच्या बाबतीत फक्त बोला. या दोन साईड कोणती साईड तुम्हाला मोठी दिसते सांगा. एक्झॅक्ट साईड मोठी आहे. एक्झॅक्ट ही साईड मोठी आहे. कुणापेक्षा मोठी आहे? एक्स वाय पेक्षा. मग जी साईड मोठी असते ना त्याच्या समोरचा अँगल मोठा असतो हे प्रूव्ह करायचं आहे. आणि जी साईड लहान असते त्याच्या समोरचा अँगल लहान असतो आपल्याला हे प्रूव्ह करायचं. लक्षात आलं? जी साईड मोठी त्याच्या समोरचा अँगल मोठा. ओके हे बघा इथं लगेच कळतं बघा तुम्हाला. हा अँगल बघा. हा अँगल आहे इथं होणार. मला सांगा हे जे डिस्टन्स आहे हे ट्रायंगलची ही साईड असते. हे डिस्टन्स जसं वाढत चाललंय तसं अँगल वाढायला लागलं की नाही बघा. हे डिस्टन्स जसं मी कमी करेल तसं अँगल कमी होत चाललंय की नाही बघा. म्हणजे डिस्टन्स जास्त असेल तर समोरचा अँगल पण मोठा असतो. हे डिस्टन्स कमी असेल तर समोरचा अँगल पण काय असतो? कमी असतो. बघा ही जर एक्झॅक्ट साईड मोठी असेल तर याचा समोरचा अँगल मोठा आहे आणि ही साईड जर लहान असेल तर समोरचा अँगल लहान आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे टू प्रूव्ह काय आहे? थोडक्यात टू प्रूव्ह काय सांगा. अँगल हा मोठा कोण? एक्स वाय इज ग्रेटर दॅन अँगल हे प्रूव्ह करायचं. कळलं? गिवन मध्ये काय दिलंय? इफ टू साइड्स आर अनइक्वल म्हणजे लहान मोठी. एक साइड मोठी आहे एक साइड लहान आहे असं असेल तेव्हा मोठ्या साइडच्या समोरचा अँगल मोठा आणि लहान साइडच्या समोरचा अँगल लहान. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. द अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर दॅन द अँगल अपोजिट टू स्मॉलर साइड. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आता हा मोठा आणि हा लहान प्रूव्ह करायचं ना. नीट आहे का? एक्स वाय पेक्षा एक्झॅक्ट मोठा आहे की नाही सांगा. मग मी हे डिस्टन्स आहे ना हे डिस्टन्स हे बघा हे एक्स वाय हे डिस्टन्स एवढं आहे की नाही. तेवढ्या डिस्टन्स वर मी इथे मार्क केला. बघा हे बघा दिसलं मार्क केला इथं. तिथं त्याला पी नाव दिलं. तुमच्या तो पीच आहे ना ते नाव दिलं समजा पी. आणि जर मी आता वाय पी जोडलं तर आता हा दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. आता या दोन साइड्स काय आहेत सगळ्या कॉन्ग्रुएंट आहेत. एक्स वाय आणि एक्स पी या दोन्ही साइड काय झाल्या? कॉन्ग्रुएंट झाल्या. मग मला सांगा या जर दोन साइड कॉन्ग्रुएंट झाल्या काय या दोन साइड जर कॉन्ग्रुएंट झाल्या तर हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला की नाही सांगा. का झाला सांगा? आयसोसेलेस अँगल आहे तो. म्हणजे अँगल एक्स वाय पी हा कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? अँगल एक्स पी वाय ला कॉन्ग्रुएंट आहे. व्हेरी गुड. का? आयसोसेलेस अँगल. आयसोसेलेस अँगल. ठीक आहे. बघा काय शंका आहे का बघा. आता मला सांगा ह्या ट्रायंगलचा हा कसला अँगल आहे रे? एक्सटेरियर अँगल आहे. आणि एक्सटेरियर अँगल हा नेहमी रिमोट इंटेरियर पेक्षा मोठा असतो की नाही. हे सांगितलं की नाही शिकवलं की नाही तुम्हाला. एक्सटेरियर अँगल हा नेहमी रिमोट इंटेरियर पेक्षा मोठा असतो. हा अँगल याच्यापेक्षा मोठा आहे. हा अँगल याच्यापेक्षा मोठा आहे. मला ह्याचा पाहिजे जे आपल्या शोलॅट मध्ये जे त्याचा पाहिजे. मग मला सांगा हा जो अँगल एक्स पी वाय आहे की नाही हा अँगल एक्स पी वाय कुणापेक्षा मोठा आहे? पी झेड वाय बरोबर आहे. किंवा इव्हन एक्स झेड वाय पण बरोबर. शेवटी अँगल तोच आहे ना. बघा पी झेड वाय नाव दिलं काय आणि हे एकच आहे. तुम्हाला जे पाहिजे ते ग्रेटर दॅन अँगल एक्स झेड वाय. बघा एक्स झेड वाय मी लिहिताना सुद्धा पण झेड वाय म्हणतो ना. एक्स झेड वाय पेक्षा मोठा अँगल आहे हा या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे. आणि एक्स्ट्रा अँगल हा नेहमी रिमोट इंटेरियर पेक्षा काय असतो? मोठा असतो. हा अँगल याच्यापेक्षा मोठा आहे मान्य. मग जर हा अँगल याच्यापेक्षा मोठा असेल तर त्याचा कॉन्ग्रुएंट अँगल पण याच्यापेक्षा मोठा असणार की नाही सांगा. हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. देअरफॉर हे बघा एक्सपी वाय ला कोण कॉन्ग्रुएंट आहे? एक्सपी वाय ला कोण कॉन्ग्रुएंट आहे? मग एक्सपी वाय जर एक्स झेड वाय पेक्षा मोठा असेल तर त्याचा मित्र
तो पण याच्यापेक्षा मोठा असेल की नाही सांगा? बरोबर आहे की नाही? मग मला सांगा अँगल एक्स पी वाय ला मी एक्स वाय पी रिप्लेस केलाय, हा ग्रेटर दॅन कोण आहे सांगा? अँगल एक्स झेड वाय. ह्याला इक्वेशन 1 दिले. हा 2 आहे, सॉरी इक्वेशन 2 दिले. आता बघा हे रिलेशन फक्त लक्षात ठेवा. एक तुम्हाला हा अँगल याच्यापेक्षा मोठा म्हणून याचा कॉन्ग्रुएंट अँगल देखील याच्यापेक्षा मोठा, हे तुम्हाला रिलेशन मिळालं. आता अँगल एक्स वाय झेडच्या इंटिरियर मध्ये पी पॉइंट आहे का बघा? अँगल एक्स वाय झेडच्या इंटिरियर मध्ये पी पॉइंट आहे का? असं असेल तर अँगल एक्स वाय झेड हा याच्यापेक्षा पण मोठा असतो आणि याच्यापेक्षा मोठा असतो की नाही? दाखवलं ना मगाशी मी तुम्हाला. मग हा अँगल एक्स वाय झेड हा अँगल एक्स वाय झेड कुणापेक्षा मोठा असणार सांगा? हा अँगल एक्स वाय झेड याच्यापेक्षा मोठा असणार, याच्यापेक्षा मोठा असणार. एक्स वाय पी पेक्षा मोठा असणार. कोणापेक्षा? एक्स वाय पी. इक्वेशन 3. आता मी 2 आणि 3 वरनं काय लिहितो बघा. 2 आणि 3 वरनं या 2 आणि 3 वरनं मी काय लिहितो सांगा? एक्स वाय पी एक्स झेड वाय पेक्षा मोठा, एक्स वाय झेड एक्स वाय पी पेक्षा मोठा. दोघांमध्ये सेम पार्ट कोणाला सांगा? तो काढून टाका आणि कोण मोठा आणि कोण लहान शिल्लक राहिलं सांगा? अँगल एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल एक्स झेड वाय. तू जर का बघा अँगल एक्स वाय झेड हा मोठा आहे आणि अँगल एक्स झेड वाय करायला लहान आहे. इथं बघायचं शो दॅट कडे काढायचं, प्रूव्ह दॅट कडे काढायचं. किती साधा विचार आहे बघा. हे बघा हे दोघं कॉम्बिनेट आहेत. पहिली सुरुवात केली हा या ट्रायंगलचं एक्सटिरियर म्हणून हा याच्यापेक्षा मोठा, हा याच्यापेक्षा मोठा, याचा कॉम्बिनेट अँगल इथं आहे, हा पण याच्यापेक्षा मोठा. अरे पण याच्यापेक्षा इथे मोठा बसलाय की हा एवढा मोठा. हा अँगल या छोट्यापेक्षा मोठा, तो त्याच्यापेक्षा मोठा, म्हणजे हा सगळ्यात मोठा आणि तो सगळ्यात लहान. झालं बघा हे प्रूव्ह झालं. हे फक्त मांडून दाखवायचं आपल्याला, तिथं लिहिलेलं नाही पुस्तकात. 2 मिनिटं टेक्स्टबुकचा प्रूफ बघायला चालू करा आता तुम्ही. हा हे बघा क्वेश्चन असा आहे, थेरम असा आहे, जी साईड मोठी आहे त्याच्या समोरचा अँगल मोठा, जी साईड लहान आहे त्याच्या समोरचा अँगल लहान, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. गिवन काय काय गिवन हे बघा. एक्स झेड इज ग्रेटर दॅन 2 प्रूव्ह इथे बघा, 2 प्रूव्ह इथे बघा. अँगल एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल एक्स झेड वाय. हे 2 प्रूव्ह आहे तुमच्याकडे. आता मी प्रूफ दाखवतोय. त्यात गिवन 2 प्रूव्ह झालं. कन्स्ट्रक्शन वाचा, तिथलं वाचा. काय म्हणते बघा तुम्ही? हा वाचलं कन्स्ट्रक्शन वाचलं. बर आता मी प्रूफ द्यायला सुरू करतोय. लक्ष द्या. इन ट्रायंगल एक्स वाय पी सेगमेंट एक्स वाय कॉम्बिनेंट सेगमेंट एक्स पी. रिझन काय? कंस्ट्रक्शन. Therefore, triangle XYP is an isosceles triangle. XYP काय आहे? सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे. XYP isosceles triangle आहे. मग बेस अँगल कॉम्बिनेंट. Therefore, angle XYP कॉम्बिनेंट अँगल XPY. इक्वेशन 1. हा अँगल याला कॉम्बिनेंट आहे. इक्वेशन 1. काय अडचण आहे? आता या ट्रायंगलच्या एक्सटिरियर मध्ये हा अँगल दिसतोय तुम्हाला? हा एक्स्ट्रा अँगल हा रिमोट इंटिरियर पेक्षा काय असणार आहे? मोठा असणार आहे. अँगल XPY इज अन एक्सटिरियर. फिगर मध्ये लक्ष, फक्त फिगर मध्ये लक्ष. तिथला प्रूफ कळत नाही, अजिबात बघू नका तिकडे, फक्त इथं लक्ष द्या. अँगल XPY इज an exterior angle of angle XPY is an exterior angle of triangle angle PZY किंवा PYZ काही म्हणतो. मग एक्सटर्नल अँगलचं मेजर हे रिमोट इंटिरियर पेक्षा काय असतं? नेहमी मोठा असतं. therefore angle XPY is greater than angle. बघा XPY हा अँगल
रिमोट इंटिरियर पेक्षा मोठा असतो, एक्स झेड वाय पेक्षा मोठा असतो. ग्रेटर दॅन अँगल एक्स झेड वाय. रिझन एक्सटिरियर अँगल. इक्वेशन नको, काही गरज नाही. मला सांगा, जर एक्स पी वाय एक्स झेड वाय पेक्षा मोठा असेल, हा 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 एक्स पी वाय, तर त्याचा कॉन्ग्रंट अँगल देखील एक्स झेड वाय पेक्षा मोठा असणार. माझे सगळे मित्र तुमच्यापेक्षा मोठे आहेत, मी तुमच्यापेक्षा मोठा, माझा मित्र तुमच्यापेक्षा मोठा असेल. मग मला सांगा, या एक्स पी वाय ला मी रिप्लेस करतोय एक्स वाय पी, हा पण याच्यापेक्षा मोठा असणार. कोणापेक्षा? एक्स झेड वाय पेक्षा. कुठनं आणलं? फ्रॉम इक्वेशन. हे रिझन झालं आणि इक्वेशन 2 दिलं. आता अँगल एक्स वाय झेडच्या इंटिरियर मध्ये पी पॉइंट आहे. तुम्ही या लाईनकडे बघू नका, या लाईन फक्त तो अँगल बघा, त्याच्या इंटिरियर मध्ये तो पॉइंट बघा. पॉइंट पी लाईज इन द इंटिरियर of angle XYZ. Point P lies in the interior of angle XYZ. मग हा XYZ अँगल या दोघांपेक्षा मोठा असेल की नाही? असेल की नाही? म्हणजे अँगल XYZ हा कोणापेक्षा मोठा आहे? याच्यापेक्षा ऍज वेल एज याच्यापेक्षा. मी हे नाव घेतो पण आपल्याकडे आलेलं आहे ना ऑलरेडी. XYP पेक्षा मोठी. इक्वेशन की मग अशी नंबर मध्ये दाखवतो तुम्हाला, 10 ह्याच्यापेक्षा मोठा आहे, तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. असं आठवलं का मी सेम नंबर आले की तो काढून टाका म्हणतो. असं जर फेंट करायचं असं पेन्सिल असं दाखवायचं, हे आणि काढून टाका. सगळ्यात मोठं कोण राहिला? ते म्हणजे मोठं ना, असं तो मला की लहान असतं ते. हे असं केलं की मोठं. हा मोठा आणि हा लहान. सांगा, therefore अँगल XYZ इज ग्रेटर दॅन अँगल एक्स झेड वाय. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, ते झालं काय एकदा बघा. आता हा असा प्रूफ आहे. कळलं? लक्षात आलं का? समजलं? आता आपण काय पाहिलं होतं जस्ट, की ट्रायंगलच्या दोन साइड्स पैकी लहान मोठ्या जर साइड्स असतील तर मोठ्या साइडच्या समोरचा अँगल मोठा, लहान साइडच्या समोरचा अँगल लहान. हे आता आपण प्रूव्ह केलं. आता याचा कन्वर्स प्रूव्ह करायचं. काय प्रूव्ह करायचं आहे? जर अँगल मोठा असेल तर समोरची साइड मोठी आणि अँगल लहान असेल तर समोरची साइड लहान. हे प्रूव्ह करायचं. आणि हे जे आज मी आता तुम्हाला प्रूफची एक मेथड जी सांगणार आहे आता नवीन, ह्याला म्हणतात रिडक्शन मेथड. नीट आहे का बरं? ह्याला म्हणतात रिडक्शन मेथड. रिडक्शन मेथड म्हणजे थोडक्यात काय असतं सांगू? तुम्ही नेहमी पाहताय म्हणून तुम्हाला कळेल. रिडक्शन मेथड काय असतं तुम्हाला सांगतो. आपण रिडक्शन मेथड म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. रिडक्शन मेथड म्हणजे काय? आता तुम्ही बऱ्याचदा तुम्ही हा सगळे प्रोग्राम बघता की नाही, केबीसी हा सगळे बघत असतात. त्यामध्ये ऑप्शन्स तेच आहे बरं का आपल्या इथं, ऑप्शनच सोडवायचं प्रॉब्लेम वाटतं. म्हणून तर ते मी एक्झाम्पल द्यायला तुम्हाला. तिथं आपल्याला असे ABCD 4 ऑप्शन्स असतात त्या गेममध्ये. तुम्हाला पहिल्यांदा एक प्रश्न विचारतात बच्चन साहेब आणि त्याच्यानंतर 4 ऑप्शन देतात ABCD. मग अतिशय ढ असतील काही जण तर पहिल्यांदाच काय करतात सांगा, सगळ्या लाईफलाईन वापरायला चालू करतात. समजा कोणीतरी असं पहिल्यांदाच 50-50 करून टाकलं. आता आहे की नाही मला माहित नाही लाईफलाईन 50-50. 50-50 केल्यानंतर त्यांचं एक त्यातलं समजा हे 2 ऑप्शन निघून गेले, हे 2च उरले, तरी त्या ढ माणसाला येत असेल तर तो पब्लिक ओपिनियन घेतो किंवा काय जे काय दुसरं ऑप्शन. समजा ते पब्लिकने त्यांनी सांगितलं की बाबा त्यातलं बी आन्सर जास्त तो बार मोठा आला तर बी, तर याचा अर्थ तुमचं सी ऑप्शन पण निघून गेलं की सांगा. मग राहिलेलं बी असेल ते ऍक्सेप्ट करून सांगून टाकतो, तो काही विचार न करतो. सेम रिडक्शन मेथड म्हणजे तुम्हाला साधारण इथं त्या आपल्याला जे काही प्रूव्ह करायचं ना त्याच्या बाबतीत समजा ABC अशा 3 पॉसिबिलिटी आल्या असं समजा, आणि त्यातल्या जर 2 पॉसिबिलिटीज तुमच्या निघून गेल्या तर राहिलेली ऍक्सेप्ट केलीच पाहिजे ना तुम्हाला. आता यासाठी परत एक एक्झाम्पल बघा. हे 2 स्टुडंट्स आहेत, A आणि B यांची नाव आहेत, A आणि B. मला सांगा A आणि B या 2 स्टुडंट्स मध्ये वयामध्ये त्यांचं रिलेशन काय काय असू शकतं सांगा.
कदाचित हा याच्यापेक्षा वयानं मोठा असेल, कदाचित नाही. किंवा बी हा ए पेक्षा मोठा असेल, किंवा दोघांचं बर्थडे सेम डे असेल, इक्वल असतील दोघांची वय. यापेक्षा वेगळं काही असणार आहे का सांगा रे? ए ग्रेटर दॅन बी असू शकेल, किंवा ए लेस दॅन बी असू शकेल, म्हणजेच बी मोठा झाला. किंवा ए आणि बी इक्वल असतील, यापेक्षा वेगळं या दोघांच्यात काही रिलेशन असू शकेल का? एज मधलं रिलेशन चाललंय, असू शकेल का? नाही ना? मग समजा यातले दोन ऑप्शन मी चुकीच आहेत असं ठरवून घेतलं तर राहिलेलं तिसरं ऑप्शन बरोबर असणार की नाही? कारण वेगळं काही नाहीच सर याच्यापेक्षा. मग तसं आता आपण कन्व्हर्स बघायचं, त्याला कन्व्हर्स, चला बघायचं आहे कन्व्हर्स करायला का? कन्व्हर्सचं स्टेटमेंट बघा. कन्व्हर्स दोन हा. If two angles of a triangle are unequal, then the side opposite to greater angle is greater than the side opposite to smaller angle. जर दोन अँगल्स लहान मोठे असतील तर अनइक्वल आहेत म्हणजे काय सांगा? सेम नाही, लहान मोठे आहेत. अनइक्वल म्हणजे लहान मोठे. Then the side opposite to greater angle is greater than the side opposite to smaller angle. फिगर अशी दिली तुम्हाला त्यांनी, एक अशी फिगर दिली बरोबर. हा एबीसी या ट्रायंगल मध्ये त्यांनी सांगितलंय की अँगल बी मोठा आहे, गिवन मध्ये दिलाय वाचा, आणि अँगल सी लहान आहे असं त्यांनी सांगितलंय. हे बघा गिवन काय? गिवन अँगल बी इज ग्रेटर दॅन, हे गिवन आहे, हे गिवन आहे, हे गिवन, यात कधी बदल होणार नाही. अँगल बी मोठा आहे, अँगल सी लहान आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ह्याच्या समोरची साईड मोठी. टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला? AC इज ग्रेटर दॅन, याच्या समोर कोण? AB. हे प्रूव्ह करायचं आहे, करायचं आहे, करायचं आहे. हे गिवन आहे, हे गिवन आहे, हे गिवन आहे. अँगल बी हा अँगल सी पेक्षा मोठा आहे. परत मी सारखं का सांगतो मी ते तुम्हाला लास्ट स्टेपच्या वेळेस सारखं लागणार आहे. गिवन काय परत सांगा मला, सारखं सांगतो तुम्हाला. गिवन काय आहे? बी ग्रेटर दॅन सी, बी ग्रेटर दॅन सी. गिवन काय आहे? बी ग्रेटर दॅन सी. याच्यात बदल होणार नाही. बी हा सी पेक्षा मोठा आहे. मी तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे आहेच. काही झालं तरी तुम्ही माझ्यापेक्षा मोठे होणार नाही वयानं, काही झालं तरी मोठे होणार नाही, होणार नाही की नाही? मग तसं आहे. बी हा कायम सी पेक्षा मोठा आहे म्हणजे आहे. आता एबी आणि एसी यात तुम्हाला हे लहान मोठं प्रूव्ह करायचं आहे. हा याच्या बाबतीत मी तुम्हाला तीन पॉसिबिलिटी सांगतो बघा. कदाचित एसी आणि एबी इक्वल असू शकेल, एक पॉसिबिलिटी, एक पर्याय. आपले ऑप्शन सरळ एबीसी. दुसरं ऑप्शन कदाचित एसी लेस दॅन एबी असेल, कदाचित एसी ग्रेटर दॅन एबी असेल. यापेक्षा वेळ काय असू शकतं का रे? एसी लहान आहे, एसी मोठा आहे, आणि एसी आणि एबी इक्वल आहे. यापेक्षा वेळ काय असू शकतं? आता मी पहिल्या ऑप्शन मध्ये इथनं किंवा इथनं कुठलाही सुरुवात पाहिजे ते. पहिला ऑप्शन घ्या, एसी आणि एबी इक्वल आहेत. विचार करा, एसी आणि एबी हे जर दोघे इक्वल झाले तर तो ट्रायंगल कसला झाला सांगा? आयसोसेलेस ट्रायंगल झाल्यानंतर बेस अँगल काय होणार? म्हणजे अँगल बी ला अँगल सी काय होणार? म्हणजे तुम्ही माझ्या एवढे झालात की नाही सांगा? झाला की नाही? अँगल बी ला अँगल सी कॉन्ग्रेंट झाला. गिवन मध्ये काय दिलंय? गिवन मध्ये काय दिलंय? अँगल बी हा अँगल सी पेक्षा मोठा आहे. आणि तुम्ही काय सांगायला लागले आता? अँगल बी हा सी ला कॉन्ग्रेंट आहे सांगायला लागले का? तर हे ऑप्शन घेतल्यामुळे एसी आणि एबी इक्वल झाले तर हा ट्रायंगल आयसोसेलेस होईल की नाही? बेस अँगल कॉन्ग्रेंट होतील की नाही? म्हणजे बी हा सी ला कॉन्ग्रेंट झाला. विच इज कॉन्ट्रडिक्शन टू द गिवन इन्फॉर्मेशन. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे असं विसंगत विधान यायला लागले. म्हणजे असं यायला लागले की तुम्ही स्टुडंट सगळे सरांच्या एवढे आहेत असं यायला लागले. असं कधी होतं का? असतं का कधी? नाही. म्हणजे हे जे बी अँगल आहे तो सी ला कधी इक्वल असू शकत नाही. म्हणजे पहिला ऑप्शन तुमचं काय आहे? चुकीचं. दुसरं बघूया आपण, एसी इज लेस दॅन एबी बघूया. मग एसी हा एबी पेक्षा लहान आहे, अरे म्हणजेच एबी एसी पेक्षा मोठा आहे ना. म्हणजेच एबी काय सांगा? एसी पेक्षा काही पण कसंही दोन एसी एबी पेक्षा लहान आहे म्हणजेच कोण आहे? एबी एसी पेक्षा मोठा. मग आता 5 मिनिटापूर्वी आपण असं प्रूव्ह केलंय, जी साईड मोठी त्याच्या समोरचा अँगल मोठा, आणि जी साईड लहान त्याच्या समोरचा अँगल लहान. बरोबर? मग आता मला सांगा, एसी ही साईड लहान आहे की नाही?
त्याच्या समोरचा अँगल लहान असतो. मग एसीच्या समोरचा अँगल कोणता सांगा? बी. बघावं पण लागत नाही. एसीच्या समोर अँगल बी असतो. नावामध्ये नाही येतं अँगल ना. एसी मध्ये नावात काय नाहीये सांगा? बी नाहीये. मग तो समोर असतो. चला, इज लेस दॅन. हा, मोठी साईड एबी आहे, त्याच्या समोरचा अँगल सी. मग अँगल बी हा लेस दॅन अँगल सी आला. म्हणजे बी हा सी पेक्षा लहान आला. बी हा सी पेक्षा लहान आहे. मी तुमच्यापेक्षा लहान आहे. बी हा सी पेक्षा लहान आहे. कॉन्ट्रडिक्शन आहे. गिवन मध्ये सांगितलं बी हा सी पेक्षा मोठा आहे. म्हणजे दुसरा ऑप्शन पण तुमचा चुकीचा आहे. मग दोन्ही चुकीचे आहेत. मग राहिलं कुठलं? एसी इज ग्रेटर दॅन एबी. हेच तर प्रूव्ह करायचं आहे मला. एसी इज ग्रेटर दॅन एबी हे प्रूव्ह करायचं. त्याला म्हणायचं मेथड ऑफ रिडक्शन म्हणायचं. ते तिथं तुम्हाला फिल इन द ब्लँक्सच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. दिलंय का? त्यांनी सुरुवात इथनं केली. त्यांनी इथनं केली, नंतर हे घेतलं, नंतर हे घेतलं. जरा मागं बरोबर तेवढंच. काय फरक पडत नाही. हे पहिलं ऑप्शन, हे दुसरं ऑप्शन, तिसरं घेतलं त्यांनी. चला बघायला सुरू करा. मी तिथला आन्सर सांगतो आता. पेन्सिलनं त्यामध्ये लिहायला सुरू करायचं. पेन्सिल लिहायला सुरू करायचं. पटकन बघायचं. हा, हे बघा, हे जे 3 ऑप्शन्स आहेत की हे 3 ऑप्शन्स मांडलेले, त्यात पहिलं काय दिले बघा त्यांनी? हे बघा, एसी लेस दॅन एबी हे पहिलं ऑप्शन आहे. एसी लेस दॅन एबी. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन कुठलं घेण्यात सांगा त्या बॉक्स मध्ये? एसी इक्वल्स एबी. हे काय? एसी इक्वल्स एबी. आणि तिसरा बॉक्स आहे ना त्यातला तिसरा, त्यात काय आहे सांगा? एसी ग्रेटर दॅन एबी. असं काय? आता हे पहिलं ऑप्शनचं खाली लेट म्हणले बघा. लेट्स अज्युम दॅट. मिळालं का? समजा एसी आणि एबी लेस दॅन दिले त्यांनी. एसी लेस दॅन एबी. सॉरी हे इथं सुरुवात केली. समजा एसी इज लेस दॅन एबी ही सुरुवात केली. मग तो थिअरम परत त्यांनी मांडलाय. काय मांडले बघा? इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर अनइक्वल देन द अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. म्हणा बॉक्स मध्ये ग्रेटर म्हणा. मग आता मला सांगा कोणता ह्याच्यात कोणती साइड मोठी आहे? या दोघांची आता ह्याच्यात कोणती साइड मोठी? या दोघांमध्ये इथे एबी मोठी म्हणजे समोरचा अँगल मोठा आहे ना तुम्ही. अँगल सी हा मोठा येणार कोणापेक्षा? अँगल बी पेक्षा. हे पुढच्या ह्याच्यात येणार. नेक्स्ट मध्ये अँगल सी ग्रेटर दॅन अँगल बी. पण गिवन मध्ये काय दिले? सगळं त्यांनी उलट दिले बोलण्यासाठी. असं नाही, काही निगडत चुकीचं नाही. बघा, पण गिवन मध्ये काय दिले तुम्हाला? वाचा. बघा, अँगल सी ग्रेटर दॅन अँगल बी. पण इथं काय म्हटलंय? अँगल सी हा लेस दॅन अँगल बी. अँगल सी लेस दॅन आहे. मी उलट वाचतोय आता त्यांच्याद्वारे वाचायला गेलं तर. सगळ्या बघा असं दिलं असतं किती बरं झालं. लक्षात घ्या. एसी लेस दॅन एबी. बरोबर आहे? एसी इज हे घेतलं की. मग जी साईड लहान, समोरचा अँगल लहान, म्हणजे अँगल बी इज लेस दॅन अँगल सी. पण गिवन मध्ये दिलं अँगल बी ग्रेटर दॅन अँगल सी. हे जास्त लवकर कळतं की नाही? त्यांनी असं दिलं. काही चुकलं नाही आहे. पण अँगल सी इज ग्रेटर दॅन अँगल बी. आणि मग गिवन मध्ये सांगितलंय की अँगल सी इज लेस दॅन अँगल. गिवन मध्ये तसंच सांगितलं अँगल सी. विच इज कॉन्ट्रडिक्शन. बरं ते दिलं. दिस क्रिएट्स अ कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे बघा हे ऑप्शन रॉंग आहे. एसी लेस दॅन एबी इज रॉंग. एसी लेस दॅन एबी इज रॉंग. मग आता दुसरा ऑप्शन घेऊया. एसी इक्वल्स एबी ऑप्शन घेऊया. एसी इक्वल्स एबी हे ऑप्शन घेऊया. बघा मग मला सांगा, खाली वाचून सांगा तिथे. एसी इक्वल्स एबी असेल तर अँगल बी आणि अँगल सी कॉन्ग्रुएंट झाले की नाही? आयसोसेलेस. अँगल बी आणि अँगल सी कॉन्ग्रुएंट झाले. बट काय सांगा बॉक्स मध्ये? अँगल बी ग्रेटर दॅन अँगल सी गिवन. हे बघा, बट हे लिहा. अँगल बी ग्रेटर दॅन अँगल सी गिवन. पुन्हा दिस ऑल्सो क्रिएट्स कॉन्ट्रडिक्शन. तुम्ही बी आणि सी इक्वल सांगायला लागलाय, ते कॉन्ट्रडिक्शन झालं. म्हणजे ते पण ऑप्शन चुकीचं आहे. कोणतं? एसी इक्वल्स एबी इज रॉंग. एसी इक्वल्स एबी इज रॉंग. मग पहिलं रॉंग, दुसरं रॉंग, मग कुठलं करेक्ट आहे? थर्ड ऑप्शन इज करेक्ट. काय? देअरफॉर एसी इज ग्रेटर दॅन एबी इज द ओनली रिमेनिंग पॉसिबिलिटी. म्हणून ते ट्रू आहे. एसी इज ग्रेटर दॅन एबी हे ट्रू आहे. लक्षात आलं का बस आहे? झाले सगळ्यांचं. आणि आता लास्ट थेरम त्यातला मी सांगतो. अगदी सोपा थेरम आहे. एवढा झाला की मग पुढच्या थेरमला एक्सरसाइज करायचं. थेरम आज संपतील. थेरम संपतील. सगळ्यांनी लक्ष द्या.
समजा समजा तुम्ही ए या पॉइंट पाशी तुम्ही राहताय, हे तुमचं घर आहे. हे बी हे तुमच्या मित्राचं घर आहे, मैत्रिणीचं घर आहे. तुम्हाला ए पासून बी पर्यंत जायचं आहे. सरळ रस्ता असा आहे, पण असा पण एक रोड आहे, असा आहे, असा आहे, असा पण एक रोड. मला सांगा, जर तुम्ही असं आणि असं डिस्टन्स कव्हर केलात तर ह्या दोघांची टोटल याच्यापेक्षा जास्त असेल का नसेल? सांगा. जास्त असेल. असं प्रत्येकाच्या बाबतीत होणार आहे. समजा बीला एच्या घरी जायचं, समजा तो असा आला आणि असं गेला, तर या दोघांची टोटल याच्यापेक्षा जास्त. समजा या सीला बीच्या घरी जायचं, तो जर असा जाऊन असा आला तर असा जाऊन, तर ह्या दोघांची टोटल याच्यापेक्षा. अरे हेच तर ते स्टेटमेंट आहे, इन एनी ट्रायंगल द सम ऑफ लेंथ्स ऑफ टू साइड्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड. नाही पुस्तक कोणाचं? ट्रायंगल स्टेटमेंट बघा. इन इफ द सम ऑफ एनी टू साइड्स, थेरमचं स्टेटमेंट वाचा सांगितलं. थेरम the sum of lengths of any two sides of triangle is greater than sum of lengths of any two sides of triangle is greater than ट्रायंगल मध्ये कोणत्याही दोन साइडची टोटल नेहमी तिसऱ्या साइड पेक्षा काय असते? मोठी असते. ट्रायंगल मध्ये कोणत्याही लक्ष नीट द्यायचं ना, फार व्यवस्थित लक्ष द्या. प्रूफ हा अतिशय महत्वाचा आणि 100% एक्झामला विचारता. एबीसी ट्रायंगल आहे, त्यामध्ये कोणत्याही दोन साइडची टोटल म्हणजे कोणाकोणाची ए बी प्लस ए सी ही टोटल बीसी पेक्षा मोठी असते. ए बी प्लस बीसी ही टोटल एसी पेक्षा मोठी असते आणि एसी प्लस बीसी ही टोटल एबी पेक्षा. हे प्रत्येक ट्रायंगलच्या बाबतीत ट्रू आहे. कोणता तरी एकाचा प्रूफ द्यायचा आहे, कोणता तरी एकाचा, आणि बाकी दोन सिमिलरली म्हणून सांगून टाकायचं. त्याचा प्रूफ कसा आहे लक्षात द्या. त्यामध्ये साइड बी ए की साइड बी ए, ही साइड बी ए एक्सटेंड करायची. आणि केवढी एक्सटेंड करायची? जेवढं डिस्टन्स ए बी आहे ना, ए बी तेवढं एक्सटेंड करायचं. जेवढं ए बी आहे ना तेवढंच एक्सटेंड केलं ए पासून. किंवा आणखी जर सोपं करायचं झालं तर जेवढं डिस्टन्स, हे पण चालतं, डिस्टन्स एसी जेवढं आहे की नाही एसी तेवढं घ्या. चालतं. परत दाखव, डिस्टन्स एसी जेवढं आहे ना तेवढं. हे जास्त सोपं जाईल तुम्हाला. कुठलीही पॉसिबिलिटी चालते. ही वाढवली साइड कोणती सांगा? मी बी ए एक्सटेंड केली, साइड बी ए, आणि त्याच्यावर डी पॉइंट असा घेतला, डी पॉइंट सच दॅट एडी आणि एसी काय आहेत सांगा? कॉंग्रुएंट. आणि मग मी याला जॉईन केलं, याला जॉईन केलं. काय अडचण आहे? मला सांगा, हा जो ट्रायंगल आहे की हा एडीसी ट्रायंगल, या ट्रायंगल मध्ये दोन साइड्स तुम्हाला कॉंग्रुएंट दिसतात. म्हणजे तो ट्रायंगल कसला आहे सांगा? त्याचे बेस अँगल कसे असणार? तेवढाच फरक आहे. इन ट्रायंगल एसीडी सांगा, सेगमेंट एसी इज कॉंग्रुएंट टू सेगमेंट एडी. रिझन कन्स्ट्रक्शन इक्वेशन 1. मग जर एसी आणि एडी कॉंग्रुएंट असतील, हा ट्रायंगल कसला झाला? Therefore, triangle ACD is an isosceles triangle. मग आयसोसेलेस ट्रायंगलचे बेस अँगल्स काय असतात? आयसोसेलेस ट्रायंगलचे बेस अँगल्स काय असतात? Therefore, angle ACD बघताय ना फिगर मध्ये, अँगल ACD is congruent to angle ADC. रिझन काय आहे? आयसोसेलेस ट्रायंगल इथं लिहिलंय इक्वेशन 2. हा अँगल याला कॉंग्रुएंट झाला. ठीक आहे, काय अडचण आहे का? आता या अँगलच्या कोणाच्या? बीसीडीच्या इंटिरियर मध्ये पॉइंट आहे का बघा? अँगल बीसीडीच्या इंटिरियर मध्ये पॉइंट आहे का बघा? पॉइंट ए लाइज इन द इंटिरियर
ऑफ अँगल बीसीडी. मग मला सांगा बीसीडीच्या इंटिरियर मध्ये जर ए पॉइंट असेल तर तो बीसीडी अँगल आहे ना हा अँगल याच्यापेक्षा पण मोठा आणि याच्यापेक्षा मोठा असतो की नाही. therefore अँगल बीसीडी इज ग्रेटर दॅन each of its two interior angles. ह्या दोघांपेक्षा तुम्ही काय लिहितोय अँगल एसीडी पेक्षा मोठा आहे. हे बघा साधा विचार करा, हा अँगल ह्याच्यापेक्षा मोठा आहे की नाही. डोळ्यात दिसतंय की नाही. बाय थिअरी ऑफ ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन हा अँगल याच्यापेक्षा मोठा आहे. ह्याचा हा मित्र आहे वरती. म्हणजे हा अँगल ह्याच्यापेक्षा पण मोठा असेल तरी सांगा. असेल ना. म्हणजे मी ह्याला रिप्लेस करणार आहे. अँगल बीसीडी हा एसीडीचा कॉम्पोनंट कोण आहे सांगा. एसीडीचा कॉम्पोनंट एडीसी पेक्षा पण मोठा आहे. फ्रॉम इक्वेशन 2. आता अँगल एडीसी नुसतं बघा बरं का. एडीसी बघा एडीसी. जर मी या एडीसी ला बीडीसी लिहिलं तर तुमचं काही बिघडणार आहे का कोणाचं काही. अँगल एडीसी ला ह्याला मी जर बीडीसी लिहिलं तर कोणाला प्रॉब्लेम आहे. आता मी याचं बारसं करतो कोणाचं एडीसी. अँगल बीसीडी ऍज इट इज ग्रेटर दॅन. हे अँगलचं फक्त नाव बदलायला लागलंय. एडीसी ला मी अँगल काय करणार आहे बीडीसी. वा हुशार आहे. सेम अँगल तोच आहे. आता थोड्या वेळासाठी इकडे बघू नका. या लाईन बघू नका. सांगा बीसीडी अँगल मोठा. बघा बीसीडी म्हणजे इथं आहे. केवढा मोठा दाखवला बघा. एवढा मोठा आहे. कोणापेक्षा बीडीसी एवढंच आहे ना. मग तुम्हाला माहिती आहे ना की जो अँगल मोठा त्याच्या समोरची साईड मोठी. मग आता मला सांगा ह्याच्या समोरची साईड कोणती रे. बीडी. अरे इथं तरी बघा निदान बघा ह्याच्यात बीडी मधला अँगल असतो. बीडी साईड मोठी. मग हा अँगल मोठा म्हणून समोरची साईड मोठी. बघा therefore सेगमेंट किंवा साईड बीडी इज ग्रेटर दॅन. हा अँगल लहान आहे की सांगा. इज लेस दॅन सेगमेंट कोण सांगा. सेगमेंट नाही तरी चालेल. बीडी इज ग्रेटर दॅन बीसी. याला रिझन द्यायचं तर बघा साईड ऑपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. एवढं दिलं. साईड ऑपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. जो अँगल मोठा असतो त्याच्या समोरची साईड मोठी असते. जो अँगल लहान त्या समोरची साईड लहान असते. आता त्या बीडी इकडं फिगर मध्ये बघा. आता परत हा त्या बीडी कडे मी लक्ष द्या सगळ्यांनी. बीडी म्हणजे एबी प्लस एडी एक नाही सांगा. हे बीडी म्हणजे एबी प्लस एडी एक नाही सांगा. ग्रेटर दॅन ऍज इट इज बीसी ऍज इट इज. नाही फक्त याला मी स्प्लिट केलं ऍडिशन मध्ये दाखवलं. शेवटी हे एबी बीडीच आहे. लक्षात ठेवा हे बीडीच आहे. एडीचे ऍडिशन. बीडी बीसी पेक्षा मोठा. आणि आता सांगा मला कन्स्ट्रक्शन मध्ये एसी ला कोण कॉम्पोनेंट आहे. म्हणजेच एडी ला कोण कॉम्पोनेंट आहे. एसी. एडी ला कोण कॉम्पोनेंट आहे. मग एबी ऍज इट इज प्लस एसी. एडी आणि एसी कॉम्पोनेंट आहे. इज ग्रेटर दॅन हे कुठनं आणलं तुम्ही. फ्रॉम इक्वेशन 1. हे रिप्लेस कुठनं केलं एडी ला एसी इक्वेशन 1 मध्ये. काय प्रूव्ह झालं बघा. हे झालं का एबी प्लस एसी. एबी प्लस एसी इज ग्रेटर दॅन बीसी. किती सोपं आहे सांगतो. लक्षात ठेवा. ऐका लक्षात ठेवा. अगदी पालतं. बरं बघा एसी ला मी एक्सटेंड करून तिकडे वर केलं. असं इथं वर देऊन आणलं होतं. आठवतं. माझा ट्रायंगल काय झाला होता. हा अँगल याला काय झाला. हा अँगल याला कॉम्पोनेंट आहे. हा याला कॉम्पोनेंट आहे. हा एवढा मोठा अँगल आहे कारण त्याच्या इंटिरियर मध्ये एक पॉइंट आहे. मग हा मोठा आणि हा लहान झाला. मग याचा हा कॉम्पोनेंट आहे. तो मित्र आहे की नाही. म्हणजे मी तुमच्या मित्रापेक्षा मोठा आहे की नाही किंवा तुमच्या मैत्रिणीपेक्षा मी मोठा आहे की नाही. बघा मी आहे. हे इथं तुम्ही आहात. तुमची मैत्रीण किंवा तुमचा मित्र इथं आहे. म्हणजे मी तुमच्या मित्रापेक्षा मैत्रिणीपेक्षा मोठा आहे. पण मी मोठा आहे म्हणजे माझ्या समोरची साईड पण मोठी आहे. म्हणजे कोण मोठा आहे. बीडी मोठी आहे. आणि तुमची मैत्रीण लहान आहे. मित्र लहान आहे म्हणजे समोरचं साईड पण लहान आहे. मग मला सांगा जो अँगल मोठा त्याच्या समोरची साईड मोठी. जो अँगल लहान त्याच्या समोरची साईड लहान.
म्हणजे बीडी हा मोठा आहे, बीसी लहान आहे. बघा ना फिगर मध्ये बीडी मोठा आहे दिसतंय की नाही, आणि बीसी लहान आहे. मग बीडीला स्प्लिट केले मी एबी प्लस एडी. बीडीला काय स्प्लिट केले, एबी प्लस एडी, आणि त्या एडीला परत जागेवर आणलं इथे खाली. म्हणजे कोण सांगा, एसी. एडी आणि एसी कॉम्बिनेट आहेत की नाही, एडीला फक्त एसी रिप्लेस केलं. आता हे प्लस हे काय झालं समजा, ग्रेटर दॅन बीसी. सिमिलरली अगर तुम त्या दुसऱ्या प्रॉपर्टीज देखील काय करता येतात, प्रूव्ह करता. असे हे थिअरम्स आहेत हे सगळे. फार व्यवस्थित घरी जाऊन अभ्यास करा. 4-4 वेळा तो व्हिडिओ जरूर पहा. ठीक आहे, तर थांबा.